माननीय न्यायालयामध्ये कोणत्या 10 चुका ज्या आहेत त्या टाळल्या पाहिजेत, या व्हिडिओच्या सिरीजमधील आपण हा दुसरा व्हिडिओ पोस्ट करत आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. माननीय न्यायालयामध्ये आपण आणखी एक चूक करतो. ती दुसरी चूक म्हणजे खोटी माहिती देणे किंवा खोटी कागदपत्रे तयार करणे. कारण खोटी कागदपत्रे तयार करणे आणि ती पुरावा म्हणून न्यायालयासमोर सादर करणे हा दंडनीय असा अपराध आहे. आपण खोटी माहिती जी आहे ती माननीय न्यायालयासमोर सादर करतो. याचा अर्थ काय की आपण जी कागदपत्र एक्झिस्टिंग आहेत, उदाहरणार्थ एखाद्या उतार्यावर जे आहे ते एका एक्स या व्यक्तीचं नाव आहे आणि आपण वाय या व्यक्तीच्या नावे खोटा उतारा किंवा काही त्याच्यामध्ये फेरफार करून ते डॉक्युमेंट बनवून आणतो आणि ते न्यायालयासमोर सादर करतो आणि असं भासवतो की जणू ते डॉक्युमेंट्स खरे आहेत. जी माहिती न्यायालयासमोर आपल्या म्हणण्याच्या माध्यमातून आपण मांडतो ती माहिती ही वस्तुस्थितीपेक्षा पूर्ण वेगळी असते, ती कागदपत्रांपेक्षा पूर्ण वेगळी असते आणि त्यामुळं जी खोटी माहिती आहे ती खोटी माहिती जेव्हा आपण माननीय न्यायालयासमोर देतो, कागदपत्राच्या विसंगत जेव्हा देतो, त्यावेळी ती माहिती तर आपण न्यायालयासमोर देतो, परंतु ती माहिती सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे कागदपत्र नसतात. आणि जेव्हा त्या माहितीला काउंटर म्हणून जेव्हा समोरची पार्टी त्या माहितीच्या अनुषंगाने जे कागदपत्र माननीय न्यायालयामध्ये दाखल करतात, तेव्हा मात्र आपला गोंधळ उडतो. कारण आपण जे लिहिलेलं असतं ते खोटं आहे हे सिद्ध करण्यासाठी तो जो कागद आहे तो पुरेसा असतो. आणि न्यायालयामध्ये तोंडी पुरावा आणि कागदोपत्री पुरावा या दोन्हीमध्ये वाद असेल तर कागदोपत्री पुराव्याला महत्त्व दिलं जातं. कागदोपत्री पुरावा जो आहे तो स्वीकारला जातो. त्यामुळे आपण माननीय न्यायालयासमोर जी माहिती देणार आहात, जी माहिती मांडणार आहात, ती माहिती खरी मांडा. उदाहरणार्थ एखादी मिळकत आहे, त्या मिळकतीच्या सातबाराच्या उतार्यावर एका एक्स या व्यक्तीचं नाव आहे. तर आपण आपले त्याच्यामध्ये हक्क असतील, त्यांनी ते नाव खोटं बेकायदेशीररित्या लावून घेतलेलं असेल तर आपण तसं म्हणू शकता, त्याला कोणताही बॅन नाही की ही मिळकत माझ्या मालकीची आहे आणि त्या वादीने असेल प्रतिवादीने असेल या मिळकतीला स्वतःचे नाव बेकायदेशीररित्या लावून घेतलेले आहे, त्यांचा त्याच्यामध्ये कोणताही हक्कहीत संबंध नाही, या गोष्टी या आपण म्हणू शकतो. परंतु खोटी माहिती म्हणजे जी गोष्ट अस्तित्वात नाही त्या गोष्टीबद्दल आपण बोलणं आणि समोरून जेव्हा त्याचा कागदोपत्री पुरावा येईल आपल्या त्या माहितीच्या एक्झॅक्ट अपोजिटचा खरं सत्य उघड करणारं, त्यावेळी मात्र हे आपण खोटी माहिती माननीय न्यायालयासमोर सादर केली असा त्याचा अर्थ होतो. आणि खोटी कागदपत्र म्हणजे काय की एखादी गोष्ट आपली नसताना ती आपली आहे अशी कागदपत्र बनवून माननीय न्यायालयासमोर सादर करणं. उदाहरणार्थ खोट्या स्टॅम्प पेपरवर खोट्या सह्या करणं, एखादे करारपत्र तयार करणे, त्याच्यावर जे वादातले पक्षकार आहेत त्यांच्या डुप्लिकेट सह्या करणे किंवा साक्षीदाराच्या डुप्लिकेट काही सह्या करणे किंवा जी शासकीय कागदपत्र आहेत त्याच्यामध्ये काही फेरबदल करणे, त्याचं अटॅस्टेशन करून घेणे. म्हणजे मूळ जी कागदपत्र आहेत त्या मूळ कागदपत्रांमध्ये बदल करणे आणि किंवा मूळ कागदपत्र नसताना ती बनावट कागदपत्रे तयार करणे आणि अशा प्रकारचे कागदपत्र तयार करणे, ती न्यायालयासमोर दाखल करणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. त्याच्यासाठी दंड आणि शिक्षासुद्धा होऊ शकते. त्यामुळं माननीय कोर्टामध्ये ही जी दुसरी चूक आहे हे आपण टाळली पाहिजे. आणि जर आपण अशा चुका केल्या तर आपली केस तर आपल्या विरोधात जाईलच, परंतु आपल्यावर गुन्हासुद्धा दाखल होऊ शकतो. अपेक्षा करतो की माहिती आपल्याला समजली असेल. माननीय कोर्टामध्ये कोणत्या 10 चुका टाळल्या पाहिजेत या सिरीजमधील या दुसरा व्हिडिओ जो आहे तो हा होता. तिसरा विषय पाहण्यासाठी अद्याप जर आपण कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येतील. आपण जर फेसबुक इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ पाहत असाल, अद्याप जर आपण फॉलो केलेलं नसेल तर आमच्या प्रोफाईल्स आणि पेजेसला फॉलो जरूर करा. त्या ठिकाणी सुद्धा लाईक आणि शेअर करा म्हणजे ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. धन्यवाद.